खरं तर रागात ती गर्वाने बोलत होती. हो हो, असंच कर, तिला चांगली समज भेटेल. तिथल्या तिच्या मैत्रीण लगेच तिची बाजू घेऊन बोलू लागल्या. दीपाली मात्र गप्प बसली. मनात तिला देवयानीसाठी वाईट वाटत होतं. म्हणून तर किरण कार्तिकची बायको होणार हे माहीत असून सुद्धा तिने देवयानीची बाजू घेतली होती. पण तिला मनातून माहिती होतं की देवयानी स्वतःहून इथून गेलेली होती. ती एवढी हुशार, मेहनती आणि कामात पारंगत होती की कोणताही मालक स्वतःहून तिला कामावरून काढणार नव्हता. उलट तिच्यासारखी कर्मचारी मिळणं ही कोणत्याही कंपनीसाठी भाग्याची गोष्ट होती. म्हणूनच किरण जे काही बोलत होती त्यावर दीपालीचा अजिबात विश्वास बसत नव्हता. तिने हळूच एक दीर्घ श्वास घेतला आणि समोरच्या कॉफीच्या कपाकडे पाहू लागली. कधीकधी सत्य माहिती असून सुद्धा ते सिद्ध करणं किती कठीण असतं याची जाणीव तिला होत होती. कारण देवयानी इथे नव्हती आणि तिच्या अनुपस्थित लोक तिच्याबद्दल काहीही बोलत होते. पण एक गोष्ट मात्र दीपालीला नक्की माहिती होती. देवयानी कोणाचं घर तोडणारी मुलगी नव्हती. उलट दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या मनाला दुःख देणारी मुलगी होती. म्हणूनच आज किरणच्या तोंडून तिच्याबद्दल इतकं वाईट ऐकून तिला आतून खूप त्रास झाला होता. पण सध्या गप्प बसण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. इकडे मात्र किरणच्या मनात वेगळंच वादळ सुरू होतं. बाहेरून ती हसत होती, सगळ्यांशी बोलत होती, पण तिच्या मनात सतत एकच नाव घुमत होतं, देवयानी. जणू ती समोर नसतानाही तिची सावली किरणचा पाठलाग करत होती. कार्तिक तिचा होणार होता, साखरपुडा तिचा होणार होता, सगळ्यांसमोर तिच्या बोटात अंगठी घातली जाणार होती. तरीसुद्धा देवयानीचं नाव ऐकताच तिच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत होती. आणि हीच गोष्ट तिला सर्वात जास्त अस्वस्थ करत होती. म्हणूनच तिने मनात एक निर्णय घेतला. देवयानीला साखरपुड्याला आणायचंच. कसाही करून तिला स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहायला लावायचंच. कार्तिक तिचा आहे हे तिला दाखवून द्यायचं. तिच्या समोरच कार्तिक आपल्या बोटात अंगठी घालत आहे हे ते तिला पाहायला भाग पाडायचं. आणि तेव्हाच तिच्या मनाला शांतता मिळणार होती. किमान तिला तसं वाटत होतं. पण तिच्या मनात नेमकं काय चाललं होतं हे मात्र किरणला अजिबात माहिती नव्हतं. कारण काही वेळा आपण दुसऱ्याला हरवण्यासाठी आखलेली योजना नकळत स्वतःच्याच पराभवाचं कारण बनत असते. किरणने मात्र आता मनातच देवयानीला कसंही करून एंगेजमेंटला आणायचा प्लॅन केला होता. तेव्हाच तिच्या मनाला शांती भेटणार होती. दुपारच्या सुट्टीत किरण कार्तिक पाटीलच्या केबिनमध्ये गेली. तिला पाहताच त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. पण त्याने त्याचा चेहरा नॉर्मल ठेवला. कार्तिक, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, ती त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसत बोलली. तिच्या तोंडून कार्तिक ऐकून तो जास्तच चिडला. नकळत हाताच्या मुठी वळल्या. त्याने राग घालवण्यासाठी डोळे मिटले अन त्याच्यासमोर देवयानीचा चेहरा आला. क्षणात त्याचा राग शांत झाला. त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं. से फास्ट, आय एम बिझी, तो आवाज सौम्य करत बोलला. पण त्याच्या आवाजातला मूळचा रुक्षपणा लपत नव्हता. आपली एंगेजमेंट फिक्स झाली आहे, तर मला माझ्या काही फ्रेंड्सना इन्व्हाइट करायचं होतं, ती बोलली अन त्याच्या उत्तराची वाट बघू लागली. तुला जे हवं ते कर, तो फाईलकडे बघत बोलला. माझी एक मैत्रीण बँगलोरला आहे आणि तिला निमंत्रण द्यायला मला स्वतः जायचं आहे तुमच्यासोबत, ती पटकन बोलली. बँगलोरचं नाव ऐकून त्याचं हृदय थोडं वेगाने धडधडू लागलं. कारण तिथेच तर देवयानी होती, त्याच्या हृदयाची मालकीण. माझ्याकडे वेळ नाही, तो बोलला. कृपया माझ्यासाठी वेळ काढा आणि तिथे तुम्ही माझ्यासाठी अंगठीही निवडा. तिथे खूप छान अंगठ्या मिळतात असं मी ऐकलं आहे. किरण एकदम विनवणी करत बोलली. मी सांगितलं ना, माझ्याकडे वेळ नाही, आता तुम्ही जाऊ शकता, तो बोलला. आणि आता दुसरी फाईल उघडून वाचू लागला. पण ती काही बोलणार तेवढ्यात दार तिकडे आहे.
त्याने दरवाजाकडे इशारा केला. किरणचा मूड खराब झाला. नाईलाजाने रागात पाय आपटत ती तिथून बाहेर पडली. देवयानी, अगं तू तुझा आवर, जा पटकन. इथलं सगळं मी आवरेन. किती वेळा तुला सांगितलं आहे की सकाळी स्वयंपाकघरात येत जाऊ नको. सायली काकू थोडी वैतागून देवयानीला बोलत होती. काकू, तुम्ही एकट्या सगळं कसं करणार? आणि मी थोडंच काम करून जाते. अजून वेळ आहे मला कार्यालयात जायला. देवयानी पोहे कढईमध्ये परतत बोलली. बरं बाई, तुझ्या मनासारखं कर. तोवर मी देवपूजा करते, सायली काकू बोलली आणि हॉलमध्ये एका कोपऱ्यामध्ये बसवलेल्या देव्हाऱ्यासमोर जाऊन बसली. इकडे देवयानीने तिचा आणि रामचा डब्बा भरला. तेवढ्यात तिच्या कानावर घंटीचा आवाज आला. तिने स्वयंपाकघरातूनच बाहेर डोकावून पाहिलं. सायली डोक्यावर पदर घेऊन देवासमोर घंटी वाजवत काहीतरी पुटपुटत होती. बस, या जे काही मागत आहेत ते त्यांना मिळो. देवयानी देवाकडे बघून मनातच बोलली. सायली एकदम साधी होती. तिच्यात वाईट काहीच नव्हतं. दिसायला सुंदर, स्वभावाने गोड आणि देवावर श्रद्धा असणारी साधी भोळी. मग यांच्याबरोबर नेमकं कसं काय झालं? त्याचं आयुष्य इतकं भरकटलं हेच तिला कळत नव्हतं. पण एक दिवस आपण सगळं व्यवस्थित करू, यासाठी रोज देवाकडे देवयानी मनोमन प्रार्थना करत होती. काकू, तुम्ही नाश्ता करून घ्या, मी आवरून जाते, ती स्वयंपाकघरातून बाहेर येत बोलली आणि तिच्या शयनकक्षात निघून गेली. खोलीत जाऊन तिने आंघोळ केली आणि आरशासमोर येऊन बसली. हलकासा शृंगार करून तिने आरशात स्वतःला पाहिलं. आज तिच्या लग्नाला 5 दिवस झाले होते, पण लग्न झाल्याची काहीच खूण दिसत नव्हती. बोटातली अंगठी पण तिने काढून ठेवली होती. ना भांगेत कुंकू होतं, ना गळ्यात मंगळसूत्र. ते तर त्यांनी घातलंच नव्हतं. तिचे डोळे क्षणात पाणावले. तिने तिच्या सुन्या गळ्यावरून हात फिरवला. त्याच्या नावाचं मंगळसूत्र तिथे तिला हवं होतं, तेही त्याच्या हातून. पण सध्या तरी त्याची काहीच आशा नव्हती. लग्न झाल्यावर भांगात कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून आपण त्याच्यासोबत सुखी राहायचं, एवढं एकच तर स्वप्न होतं तिचं. ते पण पूर्ण होऊ शकत नव्हतं. तिने एक सुस्कारा सोडला आणि पर्स घेऊन उठली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. सॉल कॉलिंग. याला प्रत्येक वेळी कसं कळतं की माझ्या मनात याचा विचार सुरू आहे? नेमक्या वेळी फोन करतो. अजब कनेक्शन आहे. तिने मूड ठीक करत फोन उचलला, कारण आजकाल तो तिच्या आवाजावरून पण तिची मनस्थिती ओळखत होता. आणि मग पुन्हा त्याचा पण मूड खराब होत होता. हॅलो देवयानी. हॅलो माझी प्रिय बायको, काय चाललंय? कार्तिकचा आवाज आला. ऑफिसला चालले आहे. तुम्ही काय करत आहात? देवयानी, तुझी खूप आठवण येत होती, कार्तिक बोलला. ती काहीच बोलली नाही. आठवण तर तिलाही त्याची येत होती. देवयानी, काहीतरी बोल, त्याचा आवाज आला. तुम्ही नाश्ता केला? देवयानीने भावना नियंत्रणात ठेवत विचारलं. अजून नाही. तो का? ती तुझ्यासोबत नाश्ता करायची इच्छा आहे. मग या, ती हसून बोलली. खरंच? त्याने विचारलं. हो, मी पण तुमची खूप आठवण काढतेय, ती पाणवलेल्या डोळ्यांनी बोलली. देवयानी, तुझ्या डोळ्यात अश्रू आलेले मला आवडत नाहीत, तुला माहीत आहे ना? त्याचा आवाज आला. पण मी रडत नाहीये, ती थोडं हसत बोलली. देवयानी, तुला खोटं बोलता येत नाही, तो बोलला आणि ती गप्प बसली. ठीक आहे, जाऊ दे. स्वतःची काळजी घे. तुझ्यावर प्रेम करतो. पुन्हा भेटू, तो बोलला. सर, तिने हाक मारली. कार्तिकने भुयावर करून नकारार्थी मान हलवली. त्याला तिच्या तोंडून फक्त कार्तिक ऐकायचं होतं. पण गाडी अजूनही रुळावर होती. आपण कधी भेटणार? तिने विचारलं. तिच्या शब्दातली आर्तता त्याच्या मनाला स्पर्शून गेली. फक्त डोळे मीट, मी तुझ्यासमोर असेन, तो बोलला. ती गालात हसली. हे सगळं फक्त चित्रपटामध्ये होतं. असो,
तुम्ही ऑफिसला व्यवस्थित जा, दुपारचं जेवण वेळेवर करा आणि घरी पण वेळेवर या. ती अगदी नेहमीच्या बायकोप्रमाणे बोलली. बाय, तो गालात हसत बोलला. त्याने फोन कट केला. देवयानी, तुझी इच्छा आताच पूर्ण करतो, तो हसत बोलला. त्याने कोणाला तरी फोन लावला. इकडे देवयानी उदास मनानेच ऑफिसमध्ये आले. ती तिच्या टेबलावर बसून काम करू लागली. आज ऑफिसमध्ये तिच्या सहकारी कोणासोबत तरी चर्चा करत होत्या, पण देवयानीने दुर्लक्ष केलं आणि कामावर लक्ष केंद्रित केलं. काही वेळानंतर ती उठून स्वच्छतागृहात गेली. वॉशरूमला जाताना काही ठिकाणी स्टोअर रूम लागत होत्या. ती तिथूनच जात होती की अचानक तिचा हात कोणीतरी आतमध्ये खेचला. ती घाबरून ओरडणार तेवढ्यात तिचं तोंड दाबून धरले गेले. तिने धडपड करत समोर पाहिलं. इट्स मी, तो तिला पाठीमागच्या भिंतीला दाबत बोलला. तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. त्याने तिच्या तोंडावरून हात बाजूला केला आणि तिला घट्ट मिठीत घेतले. देवयानी अजूनही धक्क्यातच होती. तो खरंच जवळ आहे ही कल्पना स्वप्नासारखी होती, पण त्याच्या उबदार मिठीमुळे एक थंड लाट तिच्या पाठीच्या कण्यातून वाहून गेली. तसं तिचं सर्वांग शहारलं. हेच सत्य आहे याची पण तिला जाणीव झाली. तिने आनंदाने डोळे बंद करून त्याच्या पाठीवर हात ठेवले. तिच्या एका डोळ्यातून एक पाण्याचा थेंब अलगद तिच्या गालावर ओघळला. आज खरंच तिला त्याची खूप आठवण येत होती आणि आज तो तिला भेटायलाही आला. खरंच तिचं मन त्याला लगेच कळतं. विरहानंतरची मिठी पण किती गोड असते याची जाणीव त्या दोघांना होत होते. दोघं पण बराच वेळ मिठीत एकमेकांना अनुभवत होते. देवयानी, आता बरं वाटतंय ना? थोड्या वेळाने त्याने विचारलं. ती अजूनही त्याच्या मिठीत होती. तिने डोळे मिटूनच हुंकार दिला. आता माझं हृदय आनंदी होईल. तो हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला. खरंच होतं ते.